नमस्कार मित्रांनो, बॅक टू माय यूट्यूब चॅनल पिंटूज रिअल ब्लॉग. आणि मी आज महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरला गेलेलो होतो आज. आणि जाता जाता आमच्या आईचं डोळ्याचं वगैरे दाखवायचं होतं. मग त्यांनी सांगितलं उद्या यायला. मग येता येता मी दसरा चौकामध्ये कोल्हापूरमध्ये वांग्याचं तरू आणि मिरचीचं काही तरू आणलेलं आहेत. तर त्या आजींची एक बहिणीच होती, त्यामुळं ते म्हणले तुम्हाला 50 रुपयाला 3 पेंड्या देतो. म्हणजे अशा 3 पेंड्या आम्ही आणलेल्या आहेत. वांग्याच्या 3 पेंड्या, काळी वांगी 3 पेंड्या आणल्यात आणि 50 रुपयाला. पांढऱ्या वांग्याची 3 पेंड्या 50 रुपयाला आणल्यात आणि मिरचीचं काही तरू आणल्यात 3 पेंड्या. तर असं आपलं 200 रुपयाची मी खरेदी केल्या. आणि आज मी लावणार आहे वांग्याचं आणि मिरचीचं. तसंच एक मस्त म्हणजे आता बघ साईडला पाठीमागे जी जागा दिसते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यातून दाखवतो. तर मित्रांनो, हे आमचं घर आहे, ही भिंत आहे आणि आपला एक रिकामा जागा राहतो आहे. त्यामुळे मी ह्या साईडला पूर्ण वांग्याची आणि मिरचीची झाडं लावणार आहे. तर बघू शकता त्या साईडला आपलं फुलाचं एक झाड आहे, हे एक मिरचीचं आणि वरण्याचं झाड आहे. ही पूर्ण इथंपर्यंत जागा आहे. आता पावसाळा चालू होत असल्यामुळं मी ही पूर्ण आता हे उकराय चालू केलं आहे. कुदळ आणून मी सरी एक साईडला सगळी मारून घेणार आहे. सरी मारली कुदळनं उकरलेला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला तरू दाखवाय नाही, वांग्याची आणि मिरचीची तरू आहेत आपल्याकडं. तर बघू शकता ही अशा प्रकारचे वांग्याचे आणि मिरचीचे तरू आणल्यात मित्रांनो. वांग्याला काटं पण आहेत आणि ह्या पण वांग्याला काटा. वांग्याला हे काटं, वांग्याचं तरू नाही काटा असतातच, काय विषय नाही. आणि हे मिरचीचे तरू आहेत. मिरचीच्या 3 पेंड्या आणि वांग्याच्या पांढऱ्या वांग्याच्या 3 पेंड्या आणि काळे वांग हे 3 पेंड्या मी आणलेल्या आहेत. एका जवळजवळ 15 ते 20 एका पेंडीमध्ये 15 ते 20 वांग्याची तरू आहेत. असे भरपूर आहेत आपल्याकडं. तर ही पूर्ण सगळी तरू आपण लावून घेणार आहे. तर चला तर वांग्याचं तरू लावण्यासाठी मी ह्या साईडला पण उकरले पूर्ण आणि इकडं पण उकरून घेतलेलं आहे. इथंपर्यंत उकरलं, थोडं राहिलं आहे उकरायचं. आणि त्या झाडाकडं पण उकरून घेणार आहे आपल्याला. त्या झाडाकडं उकरून घेणार आहे. तर जे टप्प्यात मी वांग्याचं तरू वगैरे ठेवल्यात ते लावायला घेणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की वांग्याचं तरू कशा पद्धतीने लावायचे असतात. आणि पूर्ण पावसाळा चालू होणार आहे. पावसाळ्यात हे वांग्याचं वांग वगैरे, वरणा वगैरे, मिरची ही आपल्याला उपयोगाला पडणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी वांग्याची झाडं ही सगळी लावून घेतलेली आहेत. जवळजवळ 6 पेंड्या होत्या आणि 6 पेंड्या सगळ्या लावून घेतल्या आहेत. हे तुम्हाला कमी दिसत असेल पण जवळजवळ 60 ते 70 झाडं आहेत तिथं. आणि आता ह्या साईडला मिरच्या लावणार आहे. तर आता लावलेला आहे, लावून झालेलं वांग्याचे. नंतर मिरच्या लावणार आहे. मिरच्याचा पण त्याला पण व्हिडिओ बघा.
आणि वांग्याच्या आणि मिरचींची झाडं लावलेली आहेत. आता काय कोंबड्या काय ठेवत नाहीत. मिरचीची झाडं आहेत. हे बघू शकताय पूर्ण अशी मिरचीची झाडं आहेत. साईडला मिरचीची झाडं आहेत आणि ह्या साईडला वांग्याची झाडं लावलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.